गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज खूप दिवसानंतर ब्लॉग सुरू करते कारण टाईम नव्हता भेटत. मायराचे एक्झाम चालू होते त्यामुळे. तर आज मी निघाले आहे थोडीशी बाहेर. कुठं चालले मी तुम्हाला दाखवते. हे बघा, गुरुचं चाललंय चल चल. मायरा बघा कशी रेडी झाली आणि मी घर बघा किती साफसुथरं करून आणि मग निघाले. काय चल चल. तर गाईज हे बघा, मी हे पण मागवलेलं, हे मागवलं आणि हे सुद्धा मागवलं आणि ते हे. तर कसं वाटतंय घर माझं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझं आउटफिट बी कसं वाटतंय मला तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की मी कशी दिसते. तर चला निघूया, भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. तुम्ही ब्लॉगमध्ये राहा. तर गाईज आम्ही निघालो आहे ऑटोमध्ये. तर माझ्यासोबत आहे दीक्षा. दीक्षा तर तुम्हाला माहिती माझ्यासोबत आहे. नवरी बाई आहे. तर आता आम्ही आहे ओटी सेक्शन मध्ये आणि बस थोड्याच वेळात आम्ही पोहोचेल. तर दाखवतो आम्ही कुठे चाललो आहे ना. सस्पेन्स आहे ना कुठे चाललोय. आणि तिथं दीक्षा रील्स पण शूट करणार आहे. तर तुम्हाला मी तेही ब्लॉग मध्ये दाखवेन ती कशी रील्स शूट करते. आता तुम्ही तिचा पेज बघून घ्या. आणि रील्स मध्ये जेव्हा ती अपलोड करेल ना इंस्टाग्रामला तेव्हा पण एकदा तिचा पेज बघा. तुम्हाला सांगा तेव्हा काही फिल्टर लावते आणि तुम्ही फिल्टर काय लावते कधी तेव्हाला बहुतेक तुम्ही बघा. पण आता आम्ही जिथं चालले तिथून काहीतरी चोरायचं. मायरा बोलते, काय बोलत होती? आम्ही जिथं चाललोय ना तिथं मायरा बोलते तिथं पण ही काहीतरी चोरायची. हो का ग? चोरलं रे. ही माझ्या ब्लॉग मधली छोटी माझ्या ब्लॉग. चला गाईज, मी दाखवते तुम्हाला कुठे चाललोय. तर भेटू थोड्याच वेळात. गाईज आम्ही इथे आलोय की कुठं आलोय ते तुम्हाला मी दाखवते. तुम्ही ब्लॉग मध्ये राहा. काय ग है ना. काय दाखवू. तर गाईज आम्ही आलो आहे 4 नंबरला. तुम्हाला दाखवते. ठकठक कर ना. इथं हिचा दात तुटला बघा. बोचरी झाली बोचरी. तर आम्ही आलो आहे अभी मजा आएगा ना भिड़ो. हाय गाईज, बघा माझा अवतार कसा असतो गाईज. वाव नाईस. बघा मला गिफ्ट मध्ये काय भेटलं गाईज. बुके सोडून लॉलीपॉप. तर आम्ही आलो आहे. तुम्हाला कळलंच असेल ब्लॉग बघून की आम्ही कुठे आलोय. माझा घर. चला तुम्हाला दाखवते रुहीचं घर. हे आहेत रुहीच्या घराच्या सीड्या. ज्याला चढायला सगळ्यांना होतं, सगळ्यांना पडतं भारी. मला लॉलीपॉप दिले. हे घे गिफ्ट तुला. तर हे बघा, लाईट लाव ना. हे आहे रुहीचं घर आणि ही नवरी, हे हर्षू, ही रुही आणि हा गुरु, ही शेलू आणि ही त्यांची फ्रेंड स्वरा. हे बघा, हे आहे रुहीचं घर. मला किचन पण दाखवते मी. हे बघा, हा आहे रुही त्यांचा किचन आणि ही आहे दीक्षा. चला गाईज, भेटते तुम्हाला मी थोड्याच वेळात. रुहीच्या घरात एक छोटे छोट्या भावल्या आहेत, एकदम छान आहेत. मी तुम्हाला दाखवते बघा. काय बोलतात त्याला, काय काय जोरात बोल, जोरात. लॉफ्टर गुड्डा 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 आहे बघा. हा एक यांनी कानं बंद केले. दे ना ग. बघायचे सगळे बघा, बघायचे सगळे. नको ना दीदी. हे बघा, हा आहे कानं बंद केलेला. हा आहे डोळे बंद केलेला. नको घेऊ ग. नको दादू, तुटून जाईल, तुटून जाईल. वाव. आणि हा आहे
गालावर हात ठेवलेला. आणि रुईचा आणि शेलूचा बघा तुम्हाला एक फ्रेम दाखवते मी मस्त. हे थांब नको बंद करू. हे बघा ही शैलू खूप लहान होते आणि रुई पण. आणि आता बघा किती घोड्या झाल्या. आणि बघा तुम्हाला गुड्डा दाखवतच राहिला. आणि हा एक आहे नाही हा आहे तोंड बंद केलेला म्हणजे मुक्का बोलायचं नाही काय. तर हा हे तुम्हाला मी इथं ठेवून दाखवते. हॅपी बर्थडे लाव. हे बघा किती छान दिसतात ते ना. हे बघा बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, बुरा मत सोचो, बुरा मत देखो. वाव. त्याचा मिनिंग सांगा. आम्हाला नाही माहिती. बस बुरा म्हणजे बुरा मत सोचो म्हणजे विचार नका करू. असं तसं. बुरा मत बोलो म्हणजे वाईट बोलू नका. तीचा मिनिंग होतं लाफिंग बुद्धा का काय बोलत होती ती. पण ती बोलते लाफिंग गुड्डा. ती येडी जरा आहे बघा कशी उभा राहिली. मेंटल आहे मेंटल. तिचे 2 नाही तिचे 4 नट ढिल्ले. 4 नट ढिल्ले 4. तर गायजी बघा केसाचं काय बांधती ग. फोनी का बोनी. बोनी कपूर का फोनी. तुला काय मला तर बोनी दिसते. काय बांधते रुई. मलाच नाही माहिती. ब्लॉग चालू आहे बघा. हॅपी बर्थडे चालू आहे बघा. हॅपी बर्थडे. ही आहे रुईची मम्मी. हर्षालीचं काय माहित काय खायला मस्त आहे खेळायला. तर काय दीक्षाने मस्त हेअरस्टाईल बांधली मी तुम्हाला दाखवते. तुम्ही पण कधी ट्राय करा. दीक्षा सांगल कशी बांधायची. आता ब्लॉग मध्ये सांगते दीक्षा कशी बांधायची. हे बघा किती छान बांधली. कशी बांधली. हाताने थोडी बांधली. मग थोडा गॅप घेत रबड लावला. हा थोडं फुगवलं. बघू मागून कशी दिसते. वा गाईस ती फुगवायला लय इझी आहे हिला. एकदम पोज मार ना. थोडस वॉक बी करून दाखव ना. मॉडेल कशा वॉक करतात तशा. 1 मिनिट गाईज ही झाडू मारतीये. आज चल दाखव. तर काय बघितलं का तुम्ही वॉक. फॅशन शो मध्ये गेला का अशीच पडून जाशील का ग. हा चल अजून एक वॉक होऊन दे. चांगला पण आता चांगला दे. बघा गाईज हिला वॉक घे बोलले तर ही डायरेक्ट जेवणच घेऊन आली. वॉक घे बोलले. ए वॉक कर एक चल. एकदम असं एकदम नाही का शायनिंग मारत. एकदम शायनिंग. म्हणताय पण कोण आहे. 1 मिनिट गाणं लावते. जलवा आहे जलवा. हा मग त्याच्यावर तुला एकदम मस्त करता येईल. हा 1 मिनिट तिथं बोल ना. माईक मध्ये बोल ना. जलवा टाक. फॅशन का है ये जलवा. ए टाक ना. गाईज 2 मिनिटं मी गाणं सर्च करते. तर गाईज आता गाणं लावलंय पण ब्रेक आलाय. 1 मिनिट थांबा. एक जण या जलवा करता. पहिले रुई मग शैलू पहिले हर्षू रुई. गाणं आवाज कर ना थोडा. चल या रुईया. हर्षू या आता. रुईया या ग दीक्षा. बघितलं काय त्यांचं
बिर्याणीचा जलवा दाखवते थोडासा. तर काय आहे बघा, सगळे बिर्याणी खातात. ही जलवावाली बघा बिर्याणी खावायली बघा. ही नवरी असं बसतेत का जेवायला? काय 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 नाही दाखवत तुला. तर गाईज मायरा बघा, मायराला बिर्याणी इतकी आवडती. आणि हा गुरु बघा. चला गाईज जेवतो आणि भेटतो थोड्याच वेळात. तर गाईज जेवण वगैरे झालं बघा. जेवली तर कशी बसली, नुसतं पंजाबी गाणे ऐकते, नुसतं पंजाबी गाणे. हे बघा आणि माझा लुक बघा. मिनी घातलंय हे. तर काय ती कशी दिसते मला सांगा. म्हणजे हा फ्रॉक मला कसा दिसते सांगा ना. नाही दिसत ना, हा पण दिसतोय. दाखव बरं दीक्षा. हा तर काय बघा, मी हा घेतलेला जुडिओ मधून. उठून टाकू ना ग. तर काहीच निघालो आम्ही आता घरी जायला. चला जाऊया घरी, वेळ झाला. तर नवरीबाईचे ब्लाऊज पण टाकायचे, ब्लाऊज वलीकडे शिवायला. आणि म्हणजे विशाल गेले थोडे बाहेर, म्हणजे काल गेले नवरीला, तर ते पण येणार. तर त्यामुळे चाललोय घरी. त्याचे गाणे बघा. चालायचं काय तर गाईज चालू ना. तर गाईज आम्ही आलो आहे बर्गर घ्यायला. तर बघा विशाल आलते आम्हाला घ्यायला तिथं रस्त्यातच. आणि मग आम्ही आलो. तर रुईला नाही हर्षूला खायचा होता बर्गरचा नाश्ता. तर मग आता आम्ही आलो आहे बर्गर घ्यायला. तर इथं ऑर्डर चालू आहे. हे कनेक्ट. सगळं शिकवावं लागतं. हा बघ दीक्षा, सगळं शिकवायला लागतं. ऑर्डर नाव दादू काय खातो बघा. गुरुच्या चेहऱ्यावर स्माइल बघा त्याचा पप्पा आला तर. तर आम्ही आलो आहे बर्गर किंग मध्ये. काय तुला आली? तर चला गाईज बर्गर ऑर्डर तर केलाय. ऑर्डर आल्यावर दाखवते तुम्हाला आणि निघते घरी. घेतले बर्गर. हे बघा दाखव. दीक्षाचं तोंडच बर्गर वाढली. तर मी गाईज घरी जाऊया, बर्गर खाऊया. भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. घेऊन आलो आम्ही बर्गर. आणि गुरुला आणि मायराला बर्गर खूप आवडतो. तर इथं नवरीबाई बी बर्गर खातीये. पप्पा आला. कोणाचा पप्पा आला? बर्गर खातो. तर गाईज आम्ही आलो आहे 2 नंबरला. म्हणजे खूप वेळ झाला आलोय, पण आता ब्लॉग चालू केला. तर आता बँगल्स घेतोय, मेकअपचं सामान वगैरे झाले घेऊन. गाईज आम्ही आलो आहे नवरीबाईचं शॉपिंग करायला. तर तिला घ्यायचं होते डोक्याला लावायला लिपस्टिक घेतलं. म्हणजे मेकअपचं सामान घेतलं. तिथं मी रील शूट नाही करू शकले कारण खूप पाऊस चालू होता आणि मोबाईल पण खिशामध्ये होता. काय ग. आणि ही बोलली माझ्या ओळखीचं दुकान आहे, चला मी डिस्काउंट करून देते. 2,500चं मेकअपचं सामान घेतलं. तोंड दाखवा आता. 2,500चं मेकअपचं सामान घेतलं, थोडा बी डिस्काउंट नाही दिलं त्यांनी. काहीच कामाचे नाही, काहीच नाही.
मला वाटलं एवढं 2,500 घेतला असेल तर डिस्काउंट दे. हा तर काय आता तिने घेतले आहे बँगल्स आणि हे डोक्याला लावायला. तर ती करते आहे बिल. तिचा बिल झाल्यावर मग जाणार आहे घरी. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते काय काय मेकअपचं सामान घेतलं तर तुम्ही ब्लॉग मध्ये राहा. तर गाईज फायनली घरी आलो. खूप पाऊस चालू होता. समोरचा माणूस पण दिसत नव्हता, इतका पाऊस चालू होता. तर मी तुम्हाला दाखवते काय काय मेकअपचं सामान आणलं. आणि मायरा इतकी खुश झाली. मायराला काय आणलं तुला? तर किती क्यूट आहे बघा. लबुबू बोलतात याला आय थिंक. इतका क्यूट आहे. तर बघा गुरुला पण आवडला. तर गाईज मी तुम्हाला मेकअपचं सामान दाखवते तर तुम्ही बघा. तर हा घेतला आहे आयशॅडो पॅड. हा घेतला आहे फिस्किटचा मस्कारा. हे घेतले ब्रश आणि हे घेतले काय बोलतो ह्याला कधी तर लिहिलंय ना पण मेकअप स्पंज. हे घेतलेत मेकअप स्पंज. हे ब्लशर. हे फाउंडेशन. हे लिप बॉर्डर. ही लेन्स घेतली आहे. ही लिपस्टिक घेतली आहे. ही एक लिपस्टिक घेतली. हा एक शेड घेतला तिला लिपस्टिकचा. हे व्हाईट काजळ घेतलंय आणि हे घेतलं आहे आयब्रो पेन्सिल. आणि त्याने हा पाऊच दिला त्यासोबत. आणि हे घेतलं आहे असं वाटते वेलनेस मधून आणलंय. वेलनेस मध्ये असंच देतात नाव कवर. बट यामध्ये होता हा केसाचा ब्रश आणि ह्या बँगल्स म्हणजे ह्या तिच्या साडीवर मॅच होत आहे पुऱ्या. तर असं घेतलं आहे तिने मेकअपचं सामान. म्हणजे नवरी आता एंगेज व्हायला रेडी आहे. तर इतकं मेकअपचं सामान तिने घेतलं आणि हे पूर्ण मेकअपचं सामान आम्हाला पडलं. तुम्हाला बिल पण दाखवते मी. एवढ्याला पडलं 2,490. डिस्काउंट करून त्याने दिले 2,400 ला. तर या एवढ्या मेकअपच्या हा आपण हे चूज केल्यानंतर त्यात डार्क आल्या होत्या बघ त्या प्रिंट. त्या आपण काढले. त्या कशासाठी काढल्या? आपल्याला त्याचं घ्यायच्या नव्हत्या ना. मग ह्याच तर घ्यायच्या होत्या ना आपल्याला. त्यांनी एक्सचेंज करायच्या. मी तुला बोलले नाही बघ त्या एक्सचेंज करत्या पुरे हसत होते. पण तुम्ही बावट कोणी काही बोललंच नाही तिथं काही. अरे मी हे बघत होते ना ब्रॉच बघत होते ना त्यामुळं असं झालेलं. हा बघ तू काहीतरी बघितच नाही. एक्सचेंज करून आणू आपण काहीतरी. बघा बँगल्स दाखव. झालेलं. मला पुन्हा डाऊट आहे त्या दुकानावर. पण ठीक आहे. तर इतकं मेकअपचं सामान आम्ही फक्त 2,490 रुपयामध्ये घेऊन आलो. आणि इतकं कमी सामान इतकं महाग दिलं. थोडासा मूड ऑफ झालेला बट ठीक आहे. लाईफ टाईम कामी येणार आहे तिला एवढं. म्हणजे लाईफ टाईम तर नाही येणार बट जोपर्यंत चालेल तोपर्यंत तर तिला कामीच येणार आहे. 3 वर्ष. ती बोलती 3 वर्ष. तर बघा गुरु कसा मेकअपचं सामान घेऊन त्याच्या पप्पाचा मेकअप करण्यासाठी मेकअपचं सामान तिथं घेतलंय. आणि तू खुश आहे का नाही तुला घेतलंय तर? कुठं आहे तुझं ते दाखव. तर गाईज या मेकअपचं म्हणजे या मेकअपनी मी तिचा मेकअप करणार आहे. आणि मेकअप तुम्हाला मी दाखवेल तिच्या एंगेजमेंटमध्ये. तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये म्हणजे तेव्हाच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की कसा मेकअप केला आणि कसा नाही. आणि हा एक लबुबू किती क्यूट आहे ना.
तर चला गाईज, हा ब्लॉग इथंच एंड करते. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.